नमस्कार श्रोते हो, तुमचं स्वागत आहे माझं चॅनल भक्तिसारमध्ये। मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भगवद्गीतेतील अध्याय 2 सांख्ययोग या अध्यायातील श्लोक नंबर 13 पासून पुढे मी कथासार सांगणार आहे। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटला ते कमेंट करा। ओम नमो भगवती वासुदेवाय व्हिडिओमध्ये लिहा अथवा हरे राम हरे कृष्ण। तर चला मी श्लोक नंबर 13 पासून पुढे कथासार तुम्हाला सांगण्यास चालू करतो। श्लोक नंबर 13। ओम नमो भगवती वासुदेवाय नमः। देहिनोऽस्मिन्यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहांतरप्राप्तिर्धीरस्तत्र न मोह्याति। ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अवृतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो। अशा स्थित्यंतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही। प्रत्येक जीव हा स्वतंत्र देहधारी आत्मा असल्यामुळे तो प्रत्येक क्षणी आपले शरीर बदलत असतो। या बदलामुळे तो कधी बालकाप्रमाणे, कधी तरुणाप्रमाणे तर कधी म्हाताऱ्याप्रमाणे दिसून येतो। असे असले तरी तो जीवात्मा तेथे असतो आणि त्याच्यामध्ये कोणताही बदल घडून येत नाही। अंततः हा जीवात्मा मृत्यूनंतर शरीर बदलतो आणि दुसऱ्या शरीरात स्थानांतरित होतो। जीवात्म्याला पुढच्या जन्मामध्ये आध्यात्मिक किंवा भौतिक शरीर मिळणार हे निश्चित आहे आणि यासाठीच भीष्म द्रोण यांच्याबद्दल अतिशय आस्था असणाऱ्या अर्जुनाला त्यांच्या मृत्यूमुळे शोकाकुल होण्याचे काहीच कारण नव्हते। उलट ते वृद्ध शरीरातून नवीन शरीरात स्थानांतर करून नवतारुण्य प्राप्त करीत असल्यामुळे अर्जुनाने आनंदित व्हायला हवे होते। शरीरातील अशा बदलामुळे एखाद्याला त्याच्या आयुष्यातील कर्मानुसार सुख किंवा दुःख प्राप्त होते। म्हणून भीष्म व द्रोण थोर व्यक्ती असल्यामुळे त्यांना नक्कीच पुढील जन्मी आध्यात्मिक देहाची प्राप्ती होणार होती किंवा निदान भौतिक जगतातील श्रेष्ठ प्रतीचा उपयोग घेण्यासाठी स्वर्गलोकाची तरी प्राप्ती होणारच होती। याप्रमाणे कोणत्याही बाबतीत शोक करण्याचे कारणच नव्हते। ज्या मनुष्याला जीवाची मूळ स्थिती परमात्मा आणि आध्यात्मिक तसेच भौतिक प्रकृतीचे परिपूर्ण ज्ञान असते, त्या मनुष्याला धीर किंवा ज्ञानी मनुष्य असे म्हणतात। असा मनुष्य शरीराच्या स्थित्यंतरामुळे कधीच गोंधळून जात नाही। जीवात्म्याचा एकात्मवाद हा मायावादी सिद्धांत मान्य करता येत नाही, कारण जीवात्म्याचे तुकडे करता येत नाहीत। अशा प्रकारे जीवात्म्याचे विभाजन झाले असते तर परमात्मा ही विभाजनीय झाला असता, पण यामुळे परमात्मा हा अपरिवर्तनीय आहे या सिद्धांताचे उल्लंघन झाले असते। परंतु गीतेमध्ये निश्चितपणे सांगितल्याप्रमाणे परमात्म्याचे अंश नित्य अस्तित्वात असतात आणि त्यांना क्षर असे म्हटले जाते, कारण त्यांच्यामध्ये भौतिक प्रकृतीत पतन होण्याची प्रवृत्ती असते। हे अंशात्मक जीव नित्य अंशात्मकच राहतात आणि मुक्तीनंतरही ते अंशच राहतात, पण मोक्ष प्राप्तीनंतर जीवात्मा हा भगवंताबरोबर ज्ञान आणि आनंदमयी असे शाश्वत जीवन जगतो। प्रत्येक व्यक्तिगत शरीरात स्थित असलेल्या परमात्म्याला प्रतिबिंबाचा सिद्धांत लागू करता येतो। जीवात्म्याहून भिन्न असतो। आकाशाच्या पाण्यातील पडलेल्या प्रतिबिंबामध्ये सूर्य, चंद्र आणि तारे दिसून येतात। तारकाची तुलना जीवात्म्याशी करता येते तर चंद्र किंवा सूर्याची तुलना परमेश्वराशी करता येते। वैयक्तिक स्वतंत्र जीवांचे प्रतिनिधित्व अर्जुनाने केले आहे तर परमात्मा स्वतः भगवान श्रीकृष्ण आहेत। 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी असे दिसून येईल की ते एकाच स्तरावर नाहीत, तर जर अर्जुन आणि श्रीकृष्ण एकाच पातळीवर असते आणि श्रीकृष्ण अर्जुनापेक्षा श्रेष्ठ नसते तर त्यांच्यामधील गुरुशिष्य हा संबंध अर्थहीन ठरतो। जर दोघेही मोहित होणारे असते तर त्यांच्यातील एकाने शिष्य आणि दुसऱ्याने गुरु बनण्याची काहीच आवश्यकता नव्हती। असा उपदेश निरुपयोगीच ठरला असता, कारण मायेच्या तावडीत कोणीच
प्रमाणित गुरु बनू शकत नाही. अशा परिस्थितीत मान्य केले पाहिजे की श्रीकृष्ण हे भगवान आहेत आणि मायेने मोहित झालेला जीवात्मा अर्जुन याच्यापेक्षा ते श्रेष्ठ आहेत. श्लोक नंबर 14. मात्रा स्पर्शास्तु कौन्तेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यांस्तांस्तितिक्षस्व भारत. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात, हे कोणतं या तात्पुरती उत्पन्न होणारी आणि कालांतराने विनाश पावणारी जी सुख दुःखे आहेत ती हिवाळा व उन्हाळा यांच्या येण्या जाण्याप्रमाणे आहेत. हे भरतवंशीच्या ती सुख दुःखे इंद्रियांना होणाऱ्या जाणीवेपासून निर्माण होतात आणि मनुष्याने ती क्षुब्ध न होता सहन करण्यास शिकले पाहिजे. तात्पर्य, योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती व विनाश सहन करण्यास शिकलेच पाहिजे. वेदाज्ञेप्रमाणे एखाद्याने माघ महिन्यातही भल्या पाटे स्नान करणे आवश्यक आहे. त्यावेळी अतिशय थंडी असते, तरी जे धार्मिक तत्वाचे पालन करतात ते अशा वेळी स्नान करण्यास मागे पुढे पाहत नाहीत. त्याप्रमाणे मे जून महिन्यातील कडक उन्हाळ्यातील स्त्री ही स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यास मागे पुढे पाहत नाही. प्रतिकूल हवामानातही मनुष्याने आपले कर्तव्य पालन केलेच पाहिजे. त्याचप्रमाणे युद्ध करणे हे क्षत्रियांचे धार्मिक तत्व आहे आणि जरी एखाद्या क्षत्रियाला आपला मित्र किंवा नातेवाईक याच्याबरोबर युद्ध करावे लागले तरी त्याने त्याच्या नियत कर्मापासून ढळू नये. ज्ञानस्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी त्या एखाद्याने नियत विधानांचे पालन करणे आवश्यक आहे. कारण केवळ ज्ञान आणि भक्तीद्वारेच मनुष्य मायेच्या तावडीतून स्वतःला मुक्त करू शकतो. अर्जुनाला ज्या 2 नावांनी या ठिकाणी संबोधण्यात आले आहे ते सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. त्याला कोणते नावाने संबोधण्यामुळे त्याच्या आईच्या बाजूकडील थोर रक्ताच्या नातेवाईकांचा बोध होतो आणि भारत या नावाने संबोधण्यामुळे त्याच्या पित्याकडील असणारे महानतेचा बोध होतो. दोन्ही बाजूने त्याचा वारसा थोर होता. थोर वारशामुळे योग्य कर्तव्य पालनाची जबाबदारी वाटते. म्हणून अर्जुन युद्ध करण्याचे टाळू शकत नाही. श्लोक नंबर 15. यं हि न व्यत्ययन्ते ते पुरुषं पुरुषर्भ सुखदुःखसुखं धीरं सोमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठ अर्जुना, जो मनुष्य सुख आणि दुःख यांनी विचलित होत नाही आणि दोन्ही अवस्थांमध्ये स्थिर असतो तो मोक्ष प्राप्तीसाठी निश्चितपणे योग्य आहे. तात्पर्य, आध्यात्मिक साक्षात्कारामधील उच्चतर अवस्थेची प्राप्ती करण्याच्या निश्चयात जो दृढ आणि सुखदुःखाचे आघात जो समभावाने सहन करतो तो खचितच मोक्षप्राप्तीस प्राप्त आहे. वर्णश्रम संस्थेमध्ये जी 4थी अवस्था संन्यासाश्रम आहे ती अत्यंत खडतर अवस्था आहे. पण जो आपले जीवन परिपूर्ण करण्याबद्दल प्रामाणिक आहे तो सर्व अडचणींना न जुमानता संन्यासाश्रम स्वीकारतो. कौटुंबिक नाते तोडल्यामुळे आणि पत्नी व मुलेबाळे यांच्या संपर्काचा त्याग करण्यामुळे साधारणपणे अडचणी उद्भवतात. परंतु जर कोणी अशा अडचणी सहन करण्यास समर्थ असेल तर निश्चितपणे आत्मसाक्षात्काराच्या मार्गात तो पूर्णत्व प्राप्त करतो. त्याचप्रमाणे जरी आपल्या कुटुंबियाशी किंवा प्रियजनांशी लढणे कठीण असले तरी अर्जुनाने आपल्या क्षत्रिय धर्माच्या कर्तव्य पालनात चिकाटीने प्रयत्न करणे आवश्यक होते, असा त्याला उपदेश देण्यात आला आहे. श्री चैतन्य महाप्रभूंनी वयाच्या 24व्या वर्षी संन्यास ग्रहण केला आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची पत्नी, त्यांची तरुण पत्नी आणि वृद्ध माता यांची देखभाल करण्यास कोणीच नव्हते. तरीसुद्धा उच्चतर हेतू प्रित्यर्थ त्यांनी संन्यास घेतला व ते आपल्या श्रेष्ठ अशा कर्तव्य पालनात दृढ होते. भौतिक बंधनातून मुक्ती प्राप्त करण्याचा तोच एकमात्र मार्ग आहे. श्लोक नंबर 16. नासतो विद्यते बाहो ना बाहो विद्यते सत उभयोरपि दृष्टान्तस्तनयोस्तत्त्वदर्शिभिः. जे तत्वदर्शी पुरुष आहेत त्यांनी असा निष्कर्ष काढला आहे की जे असत
आहे ते चिरकाल टिकू शकत नाही आणि जे सत म्हणजे जीवात्मा आहे ते कधीच बदलत नाही. या दोन्हीच्या स्वरूपाचा अभ्यास करून तत्वदर्शी पुरुषांनी असा निष्कर्ष काढला आहे. तात्पर्य परिवर्तनशील शरीर स्थायी नसते. आधुनिक विज्ञानाने मान्य केले आहे की विविध प्रकारच्या पेशींच्या क्रिया व प्रतिक्रिया यामुळे क्षणोक्षणी शरीर बदलत असते आणि याप्रमाणे शरीरामध्ये वाढ होते आणि वृद्धत्व येते. पण शरीर आणि मनामध्ये जरी सर्व प्रकारचे बदल झाले तरी जीवात्मा नित्यस्थायी राहतो. पदार्थ आणि आत्मा यामध्ये हाच भेद आहे. स्वभावात शरीर नेहमी बदलत असते आणि आत्मा शाश्वत असतो. निर्विशेषवादी आणि सविशेषवादी या दोन्ही तत्वदर्शी पुरुषांनी हा निर्णय प्रस्थापित केला आहे. विष्णू पुराणामध्ये सांगण्यात आले आहे की विष्णू व त्याचे धाम या सर्वांना स्वयंप्रकाशित आध्यात्मिक अस्तित्व आहे. सत व असत हे शब्द केवळ आत्मा आणि पदार्थाला उद्देशून आहेत. सर्व तत्वदर्शी लोकांचे हेच प्रतिपादन आहे. अज्ञानाने प्रभावित झालेल्या सर्व जीवांना जो उपदेश भगवंतांनी केला आहे त्याचा आरंभ येथपासूनच होतो. अज्ञान नाहीसे करणे म्हणजे पूजक व पूजनीय यांच्यातील शाश्वत संबंध प्रस्थापित करणे, तसेच अंशरूप जीव आणि पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यातील भेद जाणून घेणे होय. कोणताही मनुष्य प्रथम स्वतःला जाणून घेऊन भगवंताचे स्वरूप जाणू शकतो. जीव आणि भगवंत यांच्यातील संबंध अंश आणि अंशी किंवा अंश व पूर्ण यांच्यातील संबंधाप्रमाणे असतो. वेदांत सूत्रे तसे श्रीमद भागवतात समस्त सृष्ट पदार्थाचे उत्पत्ती स्थान म्हणून भगवंताचा स्वीकार करण्यात आला आहे. अशा सृष्ट पदार्थाची ओळख परा आणि अपरा किंवा श्रेष्ठ आणि कनिष्ठ अशा क्रमाने होती. 7व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे जीवात्मे परा प्रकृतीत येतात. जरी शक्ती आणि शक्तिमान यांच्यामध्ये भेद नसला तरी शक्तिमानाला भगवंत मानले जाते आणि शक्ती किंवा प्रकृतीला गौण मानले जाते. म्हणून ज्याप्रमाणे स्वामी आणि सेवक किंवा गुरु आणि शिष्य यांच्यामध्ये संबंध असतो त्याप्रमाणे जीव हे नेहमी भगवंताच्या अधीनच असतात. अज्ञानाच्या प्रभावाखाली असे स्पष्ट ज्ञान जाणून घेणे अशक्य आहे. असे अज्ञान काढून टाकण्याकरता आणि सर्व काळी सर्व जीवांना प्रबद्ध करण्यासाठी भगवद्गीतेचा उपदेश दिला आहे. श्लोक नंबर 17. अविनाशी तु तद्विद्वीन सर्वमिन्दं ततं विनाशम् अव्ययस्यास्य न किश्चित् कर्तुर्महति. जे संपूर्ण शरीराला व्यापून आहे ते अविनाशी आहे असे तू जाण. त्या अविनाशी आत्म्याचा कोणीही नाश करू शकत नाही. या श्लोकामध्ये संपूर्ण शरीर व्याप्त करणाऱ्या जीवात्म्याच्या स्वरूपाचे विश्लेषण करून सांगण्यात आले आहे. संपूर्ण शरीरात चैतन्य पसरलेले आहे हे कोणीही जाणू शकतो. शरीराला अंश किंवा पूर्ण रूपामध्ये होणाऱ्या सुखदुःखाची जाणीव प्रत्येकाला असते. हा चैतन्याचा प्रभाव प्रत्येकाच्या स्वतःच्या शरीरापुरताच मर्यादित असतो. एका शरीराच्या सुखदुःखाची जाणीव दुसऱ्या शरीराला होत नाही. म्हणून प्रत्येक शरीर ही एका व्यक्तिगत जीवाचे आच्छादन असते आणि जीवात्म्याच्या शरीरातील उत्पत्तीचे लक्षण हे व्यक्तिगत चेतनाद्वारे कळून येते. या जीवाचे परिमाण केसाच्या वरच्या अग्राच्या 1,10,000 इतके आहे असे सांगण्यात येते. याची पुष्टी श्वेताश्वतरोपनिषदात करण्यात आली आहे. बालाग्रत शतभाग्यस्य शतदा कल्पितस्य च भागो जीवस्य विज्ञेयस्य चानत्याय कल्पते. केसाच्या वरच्या अग्राचे 100 भागामध्ये विभाजन केले आणि अशा प्रत्येक भागाचे पुन्हा 100 भाग केले तर असा प्रत्येक भाग हा जीवाच्या आकाराचा परिमाण होईल. याच प्रकारचे प्रतिपादन पुढील श्लोकात आढळते. केशाग्र शतभाग्यस्य शतांश सादृशांतशात्मक जीव सूक्ष्म स्वरूपय्य संख्यातीतो हि चित्कन. आध्यात्मिक चित्कन संख्यातील आहे. आध्यात्मिक चित्कन संख्यातीत आहेत व त्याचे परिमाण हे केसाच्या अग्रभागाच्या 1,10,000 अंशा इतके आहे. म्हणून व्यक्तिगत आत्मारूपी चित्कन हा भौतिक अणुपेक्षाही सूक्ष्म आहे आणि असेच असंख्य चित्कन आहेत
हे अतिसूक्ष्म आध्यात्मिक स्फुलिंग म्हणजे भौतिक शरीराची आधारभूत तत्व आहे आणि ज्याप्रमाणे एखाद्या औषधातील कार्यकारी तत्वाचा प्रभाव पूर्ण शरीरवर पसरतो त्याचप्रमाणे आध्यात्मिक स्फुलिंगाचा प्रभाव संपूर्ण शरीरवर पसरतो. जीवात्म्याच्या हा ओघ संपूर्ण शरीरभर चेतन रूपाने अनुभवास येतो आणि हा अनुभव म्हणजे जीवात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. चेतन विरहित भौतिक शरीर म्हणजेच मृत शरीर हे कोणतीही सामान्य व्यक्ती समजू शकते आणि कोणत्याही भौतिक प्रक्रियेद्वारे या चेतनेचे शरीरामध्ये पुनरुत्थान करता येत नाही. म्हणून चेतना ही कोणत्याही भौतिक गोष्टीच्या समिश्रणामुळे नसून आत्म्यामुळे असते. मुंडकोपनिषदामध्ये आण्विक जीवात्म्याच्या परिणामासंबंधी अधिक विश्लेषण करण्यात आले आहे. यशनोरात्मा चेतसा वेदितयो यस्मिन् प्राण पंचधा संविशेष प्राणीय चित्तं सर्वमोत्तं प्रजानं यस्मिन् विशुद्धे भवत्यस्य आत्मा. आत्म्याचा आकार परमानुरूप आहे आणि त्याला पूर्ण बुद्धीद्वारे जाणता येते. हा परमानुरूप या 5 प्रकारच्या प्राणात तरंगणारा आत्मा हृदयात स्थित असतो आणि देहधारी जीवाच्या संपूर्ण शरीरावर त्याचा प्रभाव पसरलेला असतो. जेव्हा आत्मा 5 प्रकारच्या भौतिक प्राणापासून पवित्र होतो तेव्हा त्याचा आध्यात्मिक प्रभाव दुर्गोच्चार होतो. विविध आसनाद्वारे पवित्र जीवात्म्याला घेरणाऱ्या 5 प्रकारच्या प्राणांचे नियंत्रण करणे हे हठयोगाचे प्रयोजन आहे. हा योग भौतिक लाभाकरता नसून सूक्ष्म जीवात्म्याला भौतिक वातावरणाच्या गुंतागुंतीपासून मुक्त करण्याकरता आहे. म्हणून संपूर्ण वैदिक साहित्यामध्ये अनुरूप जीवात्म्याचे स्वरूप मान्य करण्यात आले आहे आणि कोणत्याही सुज्ञ मनुष्याला प्रत्यक्ष व्यवहारामध्ये याचा अनुभव येतो. केवळ अक्कलशून्य व्यक्तीच हा परमानुरूप जीवात्मा सर्वव्यापी विष्णू तत्व आहे असे म्हणू शकतो. परमानुरूप जीवात्म्याचा प्रभाव संपूर्ण शरीरभर पसरू शकतो. मुंडकोपनिषदामध्ये हा अनुरूप आत्मा प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये स्थित आहे. या अनुरूप आत्म्याचे मोजमाप करणे हे भौतिक वैज्ञानिकाच्या ग्रहणशक्तीच्या पलीकडे आहे आणि यामुळेच ते मूर्खपणाने प्रतिपादन करतात की आत्मा अस्तित्वातच नाही. व्यक्तिरूप अनुरूप आत्मा हा परमात्मासहित निश्चितपणे हृदयामध्ये आहे आणि म्हणूनच शारीरिक हालचालीसाठी लागणारी संपूर्ण शक्ती शरीराच्या भागातून उत्सर्जित होतील. फुफ्फुसातून प्राणवायू वाहून येणाऱ्या पेशी आत्म्याकडून शक्ती प्राप्त करतात. जेव्हा जीवात्मा या ठिकाणाहून निघून जातो तेव्हा शरीरातील रक्तोत्पादनाचे कार्य थांबते. वैद्यकीय विज्ञान तांबड्या पेशीचे महत्त्व मान्य करते पण शक्तीचे उगमस्थान हे आत्मा आहे याबद्दल ते निश्चितपणे सांगू शकत नाही. तरीसुद्धा वैद्यकशास्त्र मान्य करते की हृदय हे शरीरात आवश्यक शक्तीचे उगमस्थान आहे. परमात्म्याच्या अशा अनुरूप अंशाची तुलना सूर्यप्रकाशातील अणूशी केली आहे. सूर्यप्रकाशामध्ये असंख्य तेजोमय अणू असतात. त्याचप्रमाणे भगवंताच्या अंशरूपे म्हणजे भगवंताच्या किरणातील आण्विक स्फुलिंग आहेत. यांना प्रभा किंवा पराशक्ती असे म्हटले जाते. म्हणून कोणी वैदिक ज्ञानाचा पुरस्कर्ता असो अथवा आधुनिक विज्ञानाचा पुरस्कर्ता असो तो शरीरातील आत्म्याचे अस्तित्व मान्य करू शकत नाही. पुरुषोत्तम श्री भगवंतांनी स्वतः भगवद्गीतेमध्ये या आत्म्याच्या विज्ञानाचे वर्णन विस्तृतपणे केले आहे. श्लोक नंबर 18. अंतवन्तैमे देहा नित्यस्योक्ता शरीरीन् आनाशिनो प्रमेयस्य तस्माद्दुध्यस्त भारत. अविनाशी अमर्याद आणि शाश्वत जीवात्म्याच्या शरीराचा निश्चितपणे अंत होणारच आहे. म्हणून हे भरतवंशीच्या तू युद्ध कर. तात्पर्य स्वभावतच भौतिक शरीर नाशवर आहे. त्याचा नाश तत्काळ किंवा 100 वर्षानंतरही
होऊ शकतो हा तर काळाचा प्रश्न आहे. या शरीराचे अनंत काळासाठी पालन करण्यासाठी शक्यताच नाही. परंतु जीवात्मा हा इतका सूक्ष्म आहे की तो शत्रूला दिसूही शकत नाही. मारला जाण्याचे तर दूरच पूर्वीच्या श्लोकात सांगितल्याप्रमाणे तो इतका सूक्ष्म आहे की त्याच्या आकाराचे मोजमाप कसे करावे याबद्दल कोणाला कल्पना नाही. याप्रमाणे दोन्ही दृष्टिकोनातून पाहिल्यास शोक करण्याचे काहीच कारण नाही. कारण जीवात्म्याला त्याच्या स्वरूप परिस्थितीत मारणे शक्य नाही किंवा भौतिक शरीराचे दीर्घ किंवा अनंत काळासाठी रक्षणही करता येत नाही. परमात्म्याचा हा सूक्ष्म अंश त्याच्या कर्मानुसार भौतिक शरीर प्राप्त करतो आणि म्हणून धार्मिक तत्वाचे पालन करणे आवश्यक आहे. वेदांत सूत्रामध्ये जीवाला तेजोगुणी म्हटले जाते कारण तो परमश्रेष्ठ प्रकाशाचाच अंश आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाश संपूर्ण सृष्टीचे पालनपोषण करतो त्याप्रमाणे जीवात्म्याचा प्रकाश या भौतिक शरीराचे पालनपोषण करतो. जीवात्म्याने भौतिक शरीराचा त्याग केल्यावर तत्काळ शरीर सडण्यास प्रारंभ होते. यावरून कळून येते की जीवात्मा हाच या शरीराचे पालन करतो. केवळ शरीर हे महत्त्वपूर्ण नाही. भौतिक शरीराबद्दल विचार न करता धर्मप्रीत्यर्थ युद्ध करण्याचा सल्ला अर्जुनाला देण्यात आला होता. पुंडलिकावृत श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज गोपाळ कृष्ण सांब महादेव कैलासपती.